आम्ही रांगोळी काढतोय, आता सगळी रांगोळी झालेली आहे. आम्ही आता पोहोचलोय साईबाबा मंदिरात, पालखी घेऊन गेले आतमध्ये हॅलो नमस्कार, मी विद्या आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आम्ही आलो इथे पुन्हा एकदा फुलं घ्यायला. तर फुलं कशासाठी घेणार आहे तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप मजेदार व्हिडिओ होणार आहे. तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ. आणि आहे अभि काळे, तर याचा पण यूट्यूबला चॅनल आहे, तर याला पण आमचा पोराला सपोर्ट करा आणि माझ्या पण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा, आणि व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. आणि आज आम्ही दोघं मिळून पूर्ण आजचा जो ब्लॉग आहे तो आमच्या दोघांचा मिळून असणार आहे. आणि पुढे आम्ही काय काय करतो ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच, तर नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ, खूप मजा येणार आहे. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. आमचे झाले आता पुढे घेऊन आणि आम्ही आता जाणार आहे घरी. तर चला आता पुढची तयारी आपण. आम्हाला रांगोळी घ्यायची, झाल्याच्या नंतर मग आम्ही जाणार मंदिराकडे आणि मग बाकीचं झाले तयारी. फुलं सगळी खुडून झाले आणि बघा इकडे पिशवी गुलाबाची एवढी मोठी झालेली आहे. आणि आता आम्ही चाललोय रांगोळी काढायला. तर रांगोळी काढल्यावर तुम्हाला दाखवते मी कशी रांगोळी काढली ती. आणि तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी वाटली. भेटूया व्हिडिओमध्ये. नको ऑर्डर नको, अभिला ऑर्डर द्या. बघा इथे चालू आहे जेवणाची तयारी आणि आज आहे भंडारा. तर आज खूप लोक जेवायला येत असतात आणि छान जेवण पण छान असतं. आणि प्रत्येक सणाला पद्धतीने सण साजरा होतो आमच्या गावामध्ये. सर्वजण एकत्र आणि आता आम्ही जाणार आहे तयारी करायला आणि मग पालखी निघणार. मग पालखी निघल्यावर आपण भेटू. तोपर्यंत बाय. साई शिर्डीचा हो बाबा शिर्डीचा. साडी घालणार होते, घातलाय ड्रेस आणि आता पालखी निघणार आहे. तर पालखीला आता मी तुम्हाला दाखवते थोडा पालखीचा व्ह्यू. आणि खूप उशीर झाला मला रांगोळी काढता काढता, त्यामुळे मी साडी घातली नाही. साडी तर मी आणली होती पण मला काय साडी घालायला 10 मिनिटांनी रेडी झाले. तर 7 नंबरचा ड्रेस घातला आणि आता साईला सजवा पालुकीन बैसवा. पालुकी खांद्यावरी मारा, पालुकी शिर्डीला चालवा. पालुकी खांद्यावरी मारा, पालुकी शिर्डीला चलवा.
साईला सजवा पालुकीन बैसवा साईला सजवा पालुकीन बैसवा साईला सजवा पालुकीन बैसवा साईला सजवा पालुकीन बैसवा पालुकी खांद्यावरी मारा पालुकी शिर्डीला चलवा पालुकी खांद्यावरी मारा पालुकी शिर्डीला चलवा या जेजुरीच्या वाटे पालखी पोहोचले आता मंदिराजवळ. तर आता इथे जेवण वगैरे सुरू होईल. आज भंडारा आहे तर जेवणाला सगळे बसतील. पालखी मंदिराजवळ पोहोचल्यानंतर मग असे फटाके वगैरे फोडले जातात आमच्या इथे. आणि पालखी निघताना पालखी आता तिथं जागेवर ठेवतील जिथे स्टेज बनवलेला आहे पालखीला ठेवायला. तर तिथे आता पालखी ठेवतील आणि मग बाकीच्यांची दर्शन होतील ज्यांचे नाही झालेले.
आणि जेवण सुरू होईल मग आता. तर बघा आता तुम्ही पुढे तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि प्रत्येक सण आमच्या गावातला असाच साजरा होतो. खूप गर्दी असते आणि आमच्या गावातले सर्व लोक एकत्र येऊन प्रत्येक सण असाच साजरा होतो आणि खूप आम्ही एन्जॉय करतो. दरवर्षी प्रत्येक सणाला एवढीच गर्दी आणि एवढाच उत्साह असतो. मला पण नाही या बाईला काय बोलायचं ही बघा बादली घेऊन बसले भाजीची. तर रात्रीचे वाजलेत आता 11:30 आणि जेवण वगैरे सगळ्यांची झालेली आहेत. तर इथं सर्व पोरांनी भजन बोलायला मंदिर खाली प्रगट झाला, लिंबा खाली प्रगट झाला, लिंबा खाली प्रगट झाला, लिंबा खाली प्रगट झाला, लिंबा खाली प्रगट झाला. ऐसा साईनाथ माझा लिंबा खाली प्रगट झाला, ऐसा साईनाथ माझा लिंबा खाली प्रगट झाला. ऐसी वाले निकले शिरडी ले जाने अपने साई को मनाने, आज तो हमारे साई बाबा का त्योहार है, आज तो हमारे साई बाबा का त्योहार है. भक्तजनों को साई से देखो कितना प्यार है, शिरडी वाले बाबा ये तो तेरा चमत्कार है. बाई माझ्या ग बाई माझ्या ग